नमस्कार मंडळी. तर सकाळची सुरुवात मस्त अशा पक्ष्यांच्या आवाजाने झाली. कुठेतरी कावळ्यांची शाळा भरली होती, त्याच्यामुळे ना वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं आणि सकाळी लवकर जाग आली. रोजची कामे आवरली, नाश्ता वगैरे करून घेतला आणि मल्हारला झोपवलं. त्याच्यानंतर स्वयंपाकासाठी आले होते. तो झोपला तोपर्यंत माझं बाकीचे पण मला कामे आवरून घ्यायची होती. तर किती जरी काम घरातलं असलं तरी स्वयंपाक तर करावंच लागतो ना आपल्याला, होय की नाही. तर आज सकाळी चपातीचं पीठ मळलं होतं, का तर चहा चपाती खाण्याचा आजचा बेत होता नाश्त्यासाठीचा. तर त्याच्यानंतर थोडंसं पीठ उरलं होतं, त्याच्यामधूनच 2 ते 3 चपात्या झाल्या माझ्या. तर त्या पहिल्यांदा चपात्या करून घेतल्या. एकीकडे ती भाजीला काही नव्हतं म्हणून थोडीशी पालक उरली होती, तर ती पालक शिजण्यासाठी टाकली होती. आज वेगळ्या प्रकारचा गरगट्टा करणार होते. मम्मी जशी बनवते ना तसाच करणार होते. आता स्वयंपाक करताना मला आठवलं की मला गणपतीसाठी हार बनवायचा होता पाईप क्लीनरचा. तर ते आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. मागच्या जास्वंदीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे मी आता हार पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. चपाती होईपर्यंत मल्हार परत एकदा उठला आणि त्याला नंतर अजून एकदा झोपवलं आणि चपात्या थोड्याशा कमी पडत होत्या म्हणून परत भाकरीसाठी घेतलं तयार करायला. तर नाचणीची भाकरी इथे मी बनवणार आहे आणि हाताखालचे कापड थोडेसे धुवायला टाकले होते, त्याच्यामुळे हे नॅपकिन ना मला खूप उपयोगाला येतात अशा वेळेस. हे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. ह्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे नॅपकिन ना रियुजेबल आहेत, म्हणजे एकदा तुम्ही वापरले तर धुवून तुम्ही सुकवू शकता आणि परत एकदा ह्याला वापरू शकता. त्याच्यामुळे ना हे तुम्हाला खूप दिवस जाणार पण आहेत. रोजचे जे हाताखालचे कापडी जे फडके असतात, जे कापड असतात ना, त्याचा थोडासा वास येतो. त्याच्यामुळे त्याला 2 दिवसातून किंवा 1.5 दिवसातून धुवायला टाकलं तरच ते चांगले राहतात, नाही तर ते खूप घाणेरडे दिसतात. म्हणून ना मी ते धुवायला टाकले की ह्या नॅपकिनचा यूज करते. आणि हे नॅपकिन ना मला खूप रिजनेबल प्राईजमध्ये सुद्धा त्यावेळेस भेटले होते, बाय वन गेट वन. तेव्हाच खूप दिवस झाले खरेदीसुद्धा करून त्याला. तर असं तर भाकरी वगैरे झाल्या, त्याच्यानंतर भाजीसाठी घेतलं होतं. पालक शिजवून घेतली होती, त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं. माझं छोटं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झालं होतं, त्याच्यामुळे मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं मिक्सरचं भांडं यूज केलं. तर त्याच्यामध्ये पालकची ना खूप छान अशी प्युरी झाली होती. तर तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण चांगला फ्राय करून घेतला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पालकची पेस्ट टाकून दिली आणि त्याच्यामध्येच थोडासा शेंगादाण्याचा कूटसुद्धा टाकला आणि थोडंसं पाणी मिक्स करून दिलं. तर अशा पद्धतीने आज माझा गरगट्टा तयार झाला होता. मम्मी अशीच बनवते ना, मला ना भाकरीसोबत अशा टाईपचा गरगट्टा खूप आवडतो. तर इकडे काम होते तोपर्यंत किचन ओटा साफसुद्धा करून घेतला. बघा, जे नॅपकिन हाताखाली घेतले होते ना तेच नॅपकिन धुतले आणि परत एकदा बघा किचन ओटासुद्धा साफ करून घेतला. एक एक कामं ना अशी पटापट करत गेलं ना की आपल्याला निवांत बसायला पण वेळ भेटतो. तर बघून घ्या माझं किचन ओटा किती साफ दिसतोय आता. तर भाजी पण इकडे माझी तयार झाली. तर आता मी आणि मल्हार जेवणसुद्धा करून घेतो. दुसऱ्यांदा मल्हारला झोपवलं होतं, नंतर तो उठलाच. आता म्हटलं उठला तर आता चला जेवण पण करून घेऊयात. गरगट्टा, भाकरी आणि लोणचं घेतलं ताटाला आणि त्याच्यानंतर मी आता गणपतीसाठी हार बनवते. तर मागच्या वेळी जास्वंदीच्या फुलाला प्रतिसाद तुम्ही छान दिला आणि कोणी कोणी तयार करून पण बघितलं का मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता मी जे झेंडूसारखे फुलांचा हार असतो ना, आता मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तोच बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला दाखवते सुद्धा. तर पाईप क्लीनरच्या येलो कलरचा तुकडा घेतला आणि पेनच्या साह्याने असे राऊंड शेपमध्ये त्याला गुंडाळून घेतलं आणि बघा आतून त्याला ट्विस्ट करून घ्यायचं आणि राऊंड शेपमध्ये त्याच्या पाकळ्या आणण्याचा प्रयत्न करायचा. बघा, हे झालं आपलं झेंडूचं फूल तयार. तर अशा पद्धतीने बाकीचे पण मी फुलं तयार करून घेते येलो कलरची. आता जे हिरव्या कलरच्या पानं जे असतात ना त्याचा पण आपण शेप देण्याचा प्रयत्न करूयात. तर सेम अशाच प्रकारे ग्रीन कलरचं पण मी फूल बनवते आणि त्याला ना त्याच्या पाकळ्यांना थोडंसं बाजूच्या साह्याने पाकळीसारखा आकार देण्याचा प्रयत्न करते. बघा असं. तर तुम्हाला समजलं असेल मी कशा पद्धतीने ते फूल बनवलं. आता मी येल्लो आणि ऑरेंज कलरच्या फुलाचं कॉम्बिनेशन बनवणार होते, त्याच्यामुळे ऑरेंज कलरचं पण मला फूल तयार करायचं होतं. तर अशा पद्धतीने मी सगळी फुलं तयार करून घेतली आणि बाकीचे जे ग्रीन कलरचे जे पाकळ्या आहेत त्यासुद्धा तयार करून घेतल्या आणि नंतर हारसुद्धा होऊन घेतला.
तर हार बनवण्यासाठी हा जो धागा आहे ना, तो मी गोधडी आपण जे शिवतो ना त्याचा धागा मी यूज केलेला आहे. आणि थोडेसे व्हाईट कलरचे मणीसुद्धा आणलेले आहेत आणि काही मोठे मणीसुद्धा आणलेले आहेत वेगळ्या कलरचे. तर तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही हार बनवू शकता असं फूल तयार करून. तर मी अशा कॉम्बिनेशनमध्ये हार तयार केले बघा. आणि हा जो धागा आहे ना तो खूप टिकायला टफ असतो आणि तुटत नाही मधून, किती जरी त्याला ओढ वगैरे बसली तरी. त्याच्यामुळे मी हा धागा यूज केला. आता हे दोन वरचे हार माझे तयार झाले होते, त्याच्यासाठी मधून जो आपण खाली लोंबतं जे हार असते ना हाराला, ते तयार करणार होते मी. पुढच्या महिन्यातच गौरी गणपतीचा सण येतोय आणि मागच्या महिन्यापासूनच मी थोडी तयारी करायला सुरुवात केली होती. मागच्या महिन्यात मी सांगितलं होतं की परत एकदा जर दिवस लवकर पुढे आला की आपल्याला घाई गडबड होते. त्याच्यामुळे मी आधीच महिनाभर तयारी करायला सुरुवात घेते. तर बघा अशा पद्धतीने माझा हार तयार झालेला आहे. आता वरचा धागा गुंडाळून हा पूर्ण हार कंप्लीट करून घेते. दरवर्षी मी गौरी गणपतीसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असते. मागच्या वेळेस रंगोली मॅट केल्या होत्या, आता यावेळेस पाईप क्लिनरचे क्राफ्ट करते. तर या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं रोजचं रुटीन दाखवलं, सकाळपासून ते दुपारपर्यंतचं सगळं रुटीन, आणि त्याच्यानंतर सुंदर असा पाईप क्लिनरचा हारसुद्धा तयार करून दाखवला. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो हाईपसुद्धा द्या. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.